बातमी तळ कोकणात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास 5.5 महिने पाऊस सुरू असून सरकारने उशिरा का होईना पंचनामे करण्याचे आदेश दिलेत, परंतु मागील नुकसान भरपाई सरकारने अद्याप दिलेली नाहीये। या वर्षी पीक विमा देखील सरकारने बंद केल्यामुळे या नुकसानीमध्ये विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले असते ते सुद्धा अद्याप आता मिळणार नाहीयेत। मात्र सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला शेतकरी कंटाळलेला आहे। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या भात, भुईमूग आणि इतर पिकांचं अतोनात नुकसान झालंय। पंचनाम्याची वाट न बघता सरकारने सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे, अशी मागणी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी माहिती सरकारकडे केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची अवस्था आपण या ठिकाणी बघताय। सरकारने आता उशिरा का होईना पण सरकारने आता पंचनाम्याचे करण्याचे आदेश दिले आहेत, परंतु गेल्या मे मध्ये किंवा जून मध्ये जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर जी नुकसान भरपाई झाली ती अजून सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाली नाही। खरं तर सरकारने दुर्दैवाने जो पीक विमा होता तो पण ह्या वर्षी शेतकऱ्यांचा उतरला नाही। तो जर उतरला असता तर शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली असती। आता फक्त ही नोंदणी या ठिकाणी पंचनामा होतील, परंतु सरकारने काय ती मदत जाहीर केली पाहिजे, त्यात शेतकरी सुखावेल, नाहीतर शेतकऱ्यांना हे डबल काम झालेलं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे।